मित्र हो, भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची मजबूत असलेली शिवसेना खिळखिळी करून टाकली. खोक्यांच्या बदल्यामध्ये निष्ठा विकली गेली असं म्हटलं गेलं. नैतिकतेचा लिलाव झाला. गद्दारीचा शिक्का कपाळावर मिरवत सत्तेच्या सिंहासनावर हे आरूढ झाले. महाराष्ट्राचे घाणेरडे राजकारण अवघ्या देशानं पाहिलं. राजकारणाची समृद्ध परंपरा धुळीला मिळाली, पण अजूनही यांची भूक शमत नाही. फोडाफोडी आणि पळवापळवीचं राजकारण अजूनही थांबताना दिसत नाही. येन केन प्रकारानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार आहेत. त्यातले 7 खासदार फुटणार असल्याच्या बातम्या मागच्या काही काळापासून येत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आणि संबंधित काही खासदारांकडून सुद्धा कुणीही खासदार फुटणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. तरीही आता पुन्हा एकदा हा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. रविवारी 7 जून रोजी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची गुप्त बैठकही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना फोडण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. या फुटणाऱ्या गटातील एका खासदाराला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाणार आहे. बाकीच्या खासदारांचंही योग्य मानसन्मान ठेवला जाईल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं असल्याच्या बातम्याही बाहेर आलेल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मागच्या 6 महिन्यापासून या खासदारांच्या संपर्कात आहेत. श्रीकांत शिंदे यांनी या खासदारांच्या स्वतंत्रपणे भेटीही घेतल्या होत्या. त्यांचं मनही वळवलं होतं. त्यानंतर या खासदारांच्या एकत्रित बैठकाही झाल्या होत्या आणि तशा बातम्याही बाहेर आल्या होत्या, पण तेही नाकारलं गेलं होतं. उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे 7 खासदार फुटणार असल्याच्या चर्चाही सुरू झालेल्या होत्या, पण उद्धव ठाकरे शिवसेनेची फोडाफोडी तूर्त तरी नको असं भाजपकडून सांगण्यात आलं आणि हा विषय तेवढ्यापुरता तरी थांबलेला होता. पण आता मात्र पुन्हा रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. तिथं या खासदाराची गुप्त बैठक घेतली आणि पुढची रणनीती आखली. नव्हे, आता मुहूर्त ठरला असंही सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या फुटणाऱ्या 7 खासदारांपैकी एकाला मंत्रिपद दिलं जाणार आहे. बाकीच्या खासदारांना काही ना काही महत्वाची पदं दिली जाणार आहेत. मंत्रिपद दिलं जाणारा खासदार मराठवाड्यातील असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आणि त्यावेळेला ठाकरे शिवसेनेचे खासदार फोडण्यासंदर्भात चर्चा झाली अशी सुद्धा माहिती बाहेर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचीही वर्णी लागेल अशी सुद्धा चर्चा खुद्द शिंदे गटामध्ये सुरू आहे. मुंबईतले केवळ 2 खासदारच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील. उर्वरित सगळेच्या सगळे म्हणजे 7 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटामध्ये दाखल होतील याच्या चर्चा आता नव्यानं सुरू झालेल्या आहेत. याआधीही अशी चर्चा झालेली आहे, नाही असं नाही, आणि त्यातल्या काही खासदारांनी त्या फेटाळलेल्याही आहेत. पण आता मात्र यामध्ये बरीच प्रगती झालेली आहे असं समजतंय. आता खरं काय खोटं काय हे येत्या काही दिवसात आपोआप आपल्या समोर येणारच आहे. पण महाराष्ट्रात सुरू झालेलं घाणेरडं राजकारण अजूनही थांबलेलं नाही हे मात्र यातून दिसून येतं. अशा अनैतिकतेनं बरबटलेल्या राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.